मात्र तुम्ही अजूनही फिल्डिंग या ठिकाणी लावत नाही आहेत. काय कारण आहे? लवकर 10 मिनिटाचा टायमिंग दिला होता, आम्ही सांगितलं होतं तुम्हाला. आणि दोन्ही पंच त्या ठिकाणी आहेत. नूर बॉईज सलामीची जोडी पाठवा लवकर. नूर बॉईज खेळाडूसाठी थांबत असाल तर इम्पॅक्टचा रूल आहे, तुम्ही इम्पॅक्ट प्लेयर म्हणून त्याला घेऊ शकता. चला टाइम दिलेला. बॅट्समन आले पण फिल्डरसाठी तुम्हाला यायचं आहे. फिल्डिंगसाठी पोचलेले आहेत. दोन्ही बॅटर्स आलेले आहेत आणि अजूनही सुजित, मला वाटतं सुजित आणि सैदू आहेत. सूर्य आपणास विनंती राहील संघाने लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा, अन्यथा तुम्हाला पेनल्टी दिली जाईल, याची नोंद घ्या. आणि सिने अभिनेत्री आणि वेगवेगळ्या आपण मराठी मालिकांमधून ज्यांना पाहिलेलं आहे स्क्रीनवर, अशा सेलिब्रिटी, ॲक्टर, ॲक्ट्रेस ज्यांना आपण गेले काही दिवस या ठिकाणी पाहत होतो. आणि आज या ठिकाणी सिने अभिनेत्री अंकिता चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही या कुरार प्रीमियर लीग 2026 या 9व्या पर्वातील आजच्या 6व्या दिवशी मॅडम आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अंकिता चव्हाण सिने अभिनेत्री, आपण वेगवेगळ्या मराठी मालिकांमधून ज्यांना आपण पाहिलेलं आहे आणि सध्या आपण पाहत आहोत की ज्या प्रकारे वेगवेगळ्या मराठी वाहिन्यांवरती देखील ज्या प्रकारच्या सिरियल सुरू आहेत आणि यामधून अंकिता चव्हाण यांचं देखील आपण सुंदर असं अभिनयाचं कौशल्य पाहिलेलं आहे. असे कलाकार या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. तसं मी म्हटलं की उद्या ज्या प्रकारे आमंत्रण तर साहेबांनी दिलेलं आहे, गेल्या वर्षी देखील 11:30-12 वाजता दिनेश लाड्स, रोहित शर्माचे प्रशिक्षक, ज्यांनी शार्दुल ठाकूर सारखा खेळाडू घडवला, निश्चितपणे हरमीत सिंगला आपण पाहिलं जे USA कडून खेळले, ज्या पद्धतीने
त्यांचं देखील योगदान आणि म्हणूनच द्रोणाचार्य पुरस्काराने ज्यांना भारत सरकारने सन्मानित केलं असे आदरणीय दिनेश लाड सर यांची उपस्थिती उद्या या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि शक्यतो जर पॉसिबल झालं तर सिद्धेश लाड स्वतः त्यांचे सुपुत्र जे मुंबईसाठी संकटमोचक म्हणून आपण ज्यांना पाहिलं आहे, स्वतः कर्णधार म्हणून देखील त्यांना आपण पाहिलेलं आहे, मुंबईसाठी मुंबई इंडियन्ससाठी काही स्पर्धांमध्ये आपण त्यांना पाहिलं आहे, तर त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. चाळके साहेब देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. इतर सर्व मान्यवर मंडळी यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. गोलंदाज सज्ज होते. स्ट्राईकला बॅटर आहेत सैदू ज्यांच्या नावावर एक शतक एक अर्धशतक आहे आणि नॉन स्ट्राईकला आपण बॅटर पाहतोय ते म्हणजे सुजित. पहिले षटक घेऊन गोलंदाज सज्ज होत आहेत. पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट. नूरचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मिस टाइम स्ट्रोक. गोल्डन डक नाही. ओ आणि बघा कोण होते, सूर्या होते, मात्र फुझेल पण होते. दोघांनाही कॅल्क्युलेशन करायचं होतं, दोघांनाही कॉल करणं गरजेचं. लॅक ऑफ कॉलिंग. क्रिकेटमधला पहिला सी कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता भंग आणि सेकंड अल्फाबेट रिस्पॉन्सिबिलिटी, जवाबदारी. और यह निश्चित तौर पर क्या सैदू यहाँ पर अलग अंदाज में अब आएंगे एक्शन में, ये तो समय बताएगा. लेकिन पहले बॉल पर जीवनदान. आमच्याबरोबर सचिन आहेत ज्यांना आपण ऐकणार आहोत मराठी भाषेमधून. तर सचिनजी आपलं देखील हार्दिक स्वागत. धन्यवाद दादा. आता मात्र चेंडू सरळ रेषेत उभे राहिले आणि कॅच मात्र सुटली आहे. सलग 2 चेंडू 2 मिस. भया सोबतच महाराष्ट्राचे लाडके आवाज असलेले राजेश दादा कुळे आपली निवेदनाची ही स्टाईल अप्रतिम. आपण गेले कित्येक दिवस ज्यांचा आवाज ऐकतोय, महाराष्ट्राचा बुलंद आवाज राजेश दादा कुलिये. काय जबरदस्त 2 चेंडू टाकले होते. नक्कीच 2 चान्स मात्र इथे बनले होते. गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आपण सर्वजण पाहताय कुरार प्रीमियम लीग 2026 पर्व 9 या सत्रातील 6वा सामना, त्यातील 3रा चेंडू पहिलं षटक. आता मात्र मिस केलाय. चेंडू चाललाय कीपरकडे. नक्की ज्या प्रकारे पहिले 2 जर आपण पाहिले तर बॉलच्या लाईन मध्ये येऊन खेळणं गरजेचं, शरीरापासून दूर खेळले. सेकंड जर आपण बॉल पाहिला दुसरा बॉल तर मिस टाइम पूर्ण कम्प्लिटली होते, कारण बॅटच्या खालच्या टोला लागला होता. आणि सलग 2 चेंडूवर 2 जीवनदान. आणि त्यानंतर थोडासा ऑफ स्टंपरचा बॉल खाली राहिला. पुढचा बॉल नूर मोहन. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी चिकू आहे विकेटच्या मागे. ज्या ठिकाणी खेळपट्टी आपण पाहतोय तर निश्चितपणे बॅट्समनसाठी नंदनवन आहे. फ्लॅट विकेट आहे, सिमेंट विकेट आहे. आणि कित्येक वर्षानंतर जी 2 वर्षामध्ये खूप काही चढ उतार पाहिले आपण या परिसरामध्ये, ज्या प्रकारचं मैदान बनवण्यासाठी मेहनत, कष्ट आणि त्यानंतर त्या कष्टाला खऱ्या अर्थाने यश प्राप्त झाले. पुढचा बॉल तर मात्र या ठिकाणी अजून एक बॉल डॉट. फक्त 2 धावा आहेत. आणि आपण स्क्रीनवर पाहतोय अंकिता चव्हाण, सिने कलाकार ज्यांना आपण वेगवेगळ्या मराठी मालिकांमधून पाहिलेलं आहे, जे आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. RJ रजनीश यूट्यूब चॅनलला आपण लाईक. संतोष शिर्के सर आणि ठाकूर सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. संतोष शिर्के सर, ठाकूर सर. आता मात्र मिस टाइम. अजून एक संधी. ओ 3री कॅच. पकड़ो कैच जीतो मैच. कैचेस विन मैचेस. पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच, छोड़ोगे कैच तो हारोगे मैच. दिस इज द अपॉर्चुनिटी लॉस बाय. लेग कटर बॉल थी, टप्पा गिरने के बाद बाहर निकलने वाली, कंप्लीटली मिस किया. और ये देखिए कितना आसान, इट्स अ लॉलीपॉप. एंड द फील्डर अब क्या पछता है, चिड़िया चुग गई खेत. जैसे कहते हैं कि वो इंग्लिश में कहावत है, व्हेन द अपॉर्चुनिटी कम्स इट बिकम्स लिटिल. जब मौका चला आता है तो छोटा लगता है, बट व्हेन इट गोज इट बिकम्स बिग. सो यू मस्ट ग्रैब ईच एंड एवरी अपॉर्चुनिटी. बट अनफॉर्चुनेट द 3 catches has been dropped in the first over and the life has been given by both the batter Saidu as well as non-striker Sujit. Let's see what kind of strategy looking for in the second over, because still mandatory power play is going on. केतुल को हम देख रहे हैं, मेहनत तो कर रहे हैं, लेकिन मेहनत जिस तरह से, ये देखिए सुमित पांडे और एक हमारे सीए मेहनत तो बहुत कर रहे हैं. क्रिकेट भी है
और इंजीनियर जिस तरह से हमने देखे, अब एडवोकेट को भी हम देख रहे हैं, जो असूल भाई जो बल्लेबाजी के लिए हम देखेंगे। लेकिन पहले ओवर के समाप्ति के बाद रन संख्या केवल 3 रन बिना विकेट के नुकसान पर। काय म्हणणार सचिन, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 3 झेल सुटलेले आहेत, 3 जीवनदान। नक्कीच 3 मोठे जीवदान म्हणावं लागेल। 2 सलग चेंडूवरती कॅचेस सुटलेत आणि टेक कॅचेस विन्स मॅचेस असं म्हटलं जातं। मोहन यांनी अप्रतिम गोलंदाजी केली, केवळ 3 धावा पहिल्या षटकाच्या रूपात दिल्यात। आता मात्र येतोय दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन दक्ष सिंग। समोर मारलेला फटका लॉंग ऑफला खेळाडू आहेत, जलद गतीने आलेत 2 धावांसाठी। या 2 धावांनी धावसंख्या 5। पहिलं षटक निर्णायक असतं कुठल्याही सुरुवातला, शुभ कार्याची सुरुवात करताना देखील आपण म्हणतो की नाही, प्रत्येक मॅच मध्ये सचिन तेंडुलकर सरांना आपण गॉड ऑफ क्रिकेट म्हणतो, मात्र प्रत्येक दिवस तुम्हाला नवीन सुरुवात करावी लागते। मग तो सचिन तेंडुलकर असो किंवा विव रिचर्ड्स असो किंवा निश्चितपणे सुनील मनोगावस्कर सर असेल। आता मात्र पुढचा बॉल थोडा डेप्थ ऑफ द क्रीज, बघा थोडे मागे आले होते सैदू, आणि पुढचा जो आपण पाहिलं तर फ्रंट फूटवर नाही खेळत, थोडे बॅकफूटला तयार आहेत, कारण बॅकफूटला अप्रतिम बॅटिंग करतात। स्विंग ऑफ द बॅट जर आपण पाहिला, फॉलो थ्रू आणि स्विंग ऑफ द बॅट, ज्या पद्धतीने बॅट फिरते, स्विंग अँड मिस, आणि अशा वेळेस तुमची ताकद, तुमचं टायमिंग आवश्यक असतं, ज्याला मराठीमध्ये आपण समय सूचकता म्हणतो, आणि ती जर जुळली, एक चांगला मिलाप झाला तर बॉल कनेक्ट होऊ शकतो। आता मात्र आतमध्ये घेऊन आलेत ऑफ कटर, चांगले क्षेत्ररक्षण। थोडंसं ज्या प्रकारची गोलंदाजी सुरू आहे सचिन, की बॅट्समनला थोडं संभ्रमा अवस्थेत टाकतायत, कधी लेग कटर कधी ऑफ कटर, आणि जरी 3 झेल सुटले असले तरी सुद्धा गोलंदाजी छान होते। नक्कीच राजेश दादा, आपण जर पाहिलं तर गोलंदाजी अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली आता 2 षटकांमध्ये। 1 धावा बनते की 2, नक्कीच 1 मात्र बनेल आणि धाव संख्या सरकते 6 धावांकडे। एक मोठा धावांचा डोंगर उभा करावा लागेल जर हा सामना जिंकायचा आहे, कारण अप्रतिम आपल्याला हा ग्राउंड पाहायला मिळतोय 360 डिग्री मध्ये, जिथे बॅट्समनला मात्र पुरेपूर फायदा मिळेल या ग्राउंडचा। आतापर्यंत अनेक अटीतटीचे सामने आपण इथे पाहिले आणि आजच्या या सत्रातील 6व्या दिवसातील 6वा सामना, आणि हा रंगतोय सिफा स्ट्रायकर्स वर्सेस नूर बॉयज या संघामध्ये। पुढचा बॉल फुल टॉस, मात्र टाइम होतोय आणि चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या वरून आपल्या डगआउटच्या दिशेने। मान बघा, सर्व प्रेक्षक आपण पाहत आहोत। पुन्हा एकदा पुढचा बॉल, दक्ष सिंग आले बोल्ड, पुढे सरसावत आले होते, डबल माइंड झाले, द्विधा मनस्थिती। लवकर 9 मिनिटं झालेली आहेत, 2 ओव्हर कंप्लीट झालेले आहेत। आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जवळपास 7:43 पहिला बॉल आणि आता 7:52 झालेले आहेत। हे देखील अपन फैमिली पाहतोय, या ठिकाणी लहान मुलगा सर्वांना हाय करतोय, बाय करतोय, और ये भी क्रिकेट देखने के लिए आए परिवार। और सैदू
नावेद अब आए हैं जो नए बैटर, जिनसे बड़ी उम्मीद करेंगे. टीम के ओनर भी है, संघाचे संघमालक पण आहेत आणि अष्टपैलू खेळाडू आहेत. सचिन पठाणवाडी प्रीमियर लीग जी होते, विनस क्रिकेट ग्राउंड गोरेगाव, त्या ठिकाणी देखील या खेळाडूचा एक वेगळा क्लास आहे. स्वतः अष्टपैलू गोलंदाज फलंदाज म्हणून देखील या संघाचे मेंटॉर म्हणून देखील कामगिरी करतात आणि आता तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेले आहेत ते म्हणजे नावेद, जे नॉन स्ट्राईकला आहेत आणि स्ट्राईकला आहेत सैदू. आणि गोलंदाज आपण पाहतो जे संघाचे कॅप्टन आहे, ज्यांचं नाव आहे सूर्या. पहिलाच बॉल संधी मिळाली, चौथी कॅच ड्रॉप. नक्की काय चाललंय कळत नाही, कि जैसे म्हणतात कि वो ऐड भी आता है और वह निश्चित तौर पर व्यक्ति पूछता है उस दुकानदार को कि ये क्या चल रहा है. वो तो कहता है कि फॉग चल रहा है, लेकिन क्या चल रहा है फिर एक बार कहता है कि फॉग चल रहा है. लेकिन यहाँ पर केपीएल का निश्चित तौर पर उत्सव चल रहा है, लेकिन यहाँ पर कैच छूटने का सिलसिला जो पहले बॉल से चल रहा है, अब ये तीसरे ओवर में भी हम देख रहे हैं. और ये चौथा कैच छूटा जहां पर बैटर सैदू को ये तीसरा मौका मिला. लेफ्ट हैंड बैटर के अगेंस्ट लेफ्ट आर्म बॉलर. अगली गेंद और इस गेंद को खेले खिलाड़ी वहां पर सेटअप है, लेकिन जब तक कि वो जाएंगे गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आता संघाचा कप्तान सूर्या बॉलिंग एंडनी पाहायला मिळतोय. सामना असेल नावेद आणि सय्यदची. 10 षटकांचा हा सामना, 8 षटकांचा हा सामना असेल. तिसरा चेंडू आता मात्र भिरकावलाय सरळ दिशेत. चौकार, खणखणीत चौकार. नावेद यांच्या बॅटमधून परत एकदा एक धावा नक्कीच बनेल. आता स्ट्राइक वर येतोय सईद. सामना असेल सूर्याशी. धाव फलकावर धावा लागल्या 23. एक विकेट नक्कीच घेतली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर. करंट रन रेट जर पाहिला तर 8.63 चा मोठी धावसंख्या नक्कीच उभारावी लागेल. कमबॅक केलंय बॉलरनी. अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. कुरार प्रीमियर लीग 2026 पर्व 9 जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं, क्रिकेट प्रेमींचं हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेटचा हा थरार आपण लाईव्ह देखील पाहू शकता RJ रजनीश या चॅनल वरती. आता भरकटलेला चेंडू आणि भिरकावून दिलाय गगनभेदी षटकार.
थँक्यू. चला लवकर 7:58 झालेले आहेत. जवळपास 15 मिनटं झालेली आहेत 3 ओव्हर कंप्लीट करायला. 35 मिनिट्समध्ये तुम्हाला 7 ओव्हर कंप्लीट करायच्याच आहेत, लक्षात घ्या. यापुढील षटकार घेऊन दक्ष सिंग. पहिली ओव्हर त्यांनी जेव्हा टाकली तेव्हा 9 रन्स आणि 1 विकेट आपल्या खात्यामध्ये जमा केली. एकमेव विकेट ज्याला मिळाली आहे तो दक्ष सिंग. सामना असेल नावेद सोबत. परत एक चांगला फटका म्हणावा लागेल. 1 धावा नक्कीच मिळेल आतापर्यंत. आणि मिसफील्ड पुन्हा एकदा 1 रन धावाच्या स्वरूपात मिळेल. बोनस रन. काय अप्रतिम नियोजन आपल्याला पाहायला मिळालं या क्रुरार प्रीमियम लीग मध्ये. 7 दिवसांचा हा सामना, पूर्ण आठवडा ही टुर्नामेंट चालू आहे आणि त्याच टुर्नामेंटचा आजचा हा 6वा दिवस. उद्या खऱ्या अर्थानं आपल्याला या संपूर्ण टुर्नामेंटचा विजयी संघ पाहायला मिळेल. सोबतच मॅन ऑफ द सिरीजला हंटर 350 बुलेट. पुढील चेंडू सामना करेल नावेद. आता मात्र उभं केलंय, नक्कीच कमबॅक केले बॉलरने. आतापर्यंत उत्कृष्ट गोलंदाजीचा नजराणा आपल्याला इथे पाहायला मिळालाय. बॉलर्सनी अप्रतिम गोलंदाजी केली आहे, मात्र काही फटके आपण नक्कीच पाहिले. असेच मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील यापुढे, ही नक्कीच अपेक्षा आपण सर्व खेळाडूंकडून करू शकतो. कारण एक बार सेट केलाय या टुर्नामेंट मध्ये प्रत्येक खेळाडूंनी. पुन्हा एकदा चकवलंय नावेदला, अक्षरशः उभा केलंय. 5 चेंडूमध्ये 11 धावा त्यांनी बनवल्यात. 6 चेंडूमध्ये 11 धावा. आता मात्र उभं केलं होतं. 3 चेंडू सलग झालेत आणि त्या 3 चेंडूमध्ये केवळ 2 धावा आतापर्यंत दक्ष सिंग याने दिलेत. हर्षन दादा रेडकर आपण पाहताय स्क्रीनवर. आजच्या दिवसात आणि अनेक दिवसात ज्यांनी उत्कृष्ट कॉमेंट्री आपल्याला त्यांच्या मुखातून ऐकू मिळाली होती, अप्रतिम. मालवणी देखील कॉमेंट्री त्यांनी करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. आणि हा आणि अर्थात कॉमेंट्री बॉक्स मध्ये महाराष्ट्राचा लाडका आवाज राजेश दादा कोळे, त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली. दादा तुमचे मनस्वी आभार. परत एक चान्स बनतो आणि ही मात्र घेतली आहे दुसरा दणका. दिसतात आहे डोंगरावर देखील प्रेक्षक जाऊन बसले. प्रेक्षकांचा उद्दंड प्रतिसाद. भावांनो मात्र काळजी घ्यायची आहे तिथे बसले असताना, कारण रात्रीची वेळ आहे. प्रेक्षकांचा उद्दंड प्रतिसाद संपूर्ण या टुर्नामेंटसाठी आपल्याला पाहायला मिळालंय. तुमचं असंच प्रेम, अशीच माया कुरार प्रीमियम लीगवर सदैव बरसत राहो हीच देवाचरणी प्रार्थना. आणि 4थं षटक प्रगती प्रथावर. शेवटचा चेंडू, लास्ट टू गो. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. लेग बाईज आणि 4 धावा.
फलकावर धावा लागल्या 39. 4 ओव्हर 5वं षटक प्रगती पथावर 39 2 डाऊन. सूर्या वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येईल आपल्या संघासाठी. सामना करेल सईद. बुलेट वेगाने चेंडू गेलाय, स्थिरावलाय. एक धावा नक्कीच बनते आहे. इथे प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय. जिथे नजर जाईल तिकडे प्रेक्षक वर्ग जाऊन बसलाय. काय टुर्नामेंट पाहायला मिळाली आतापर्यंत. अनेक अटीतटीचे सामने आपण पाहिलेत आणि या सर्वांच्या मध्ये आपल्या सोबत अंकिताताई यांचं देखील इथे आगमन झालं होतं. अनेक आणि विकेट पुन्हा एकदा कमबॅक केलंय सूर्याने. और जिस बल्लेबाज के नाम पर सेंचुरी है 13 रन बनाकर नॉट आउट है. अब एके आए हैं 3687. एके 3687. इन्हें हम देखेंगे एडवोकेट असूल भाई स्वतः निश्चितपणे ॲडव्होकेट आहेत. एक जबरदस्त ओपनिंग बॅटर. पहिल्या दिवशी ज्यावेळेस 86 चेस केले होते तेव्हा दोन्ही बॅटरने 6.5 ओव्हरमध्ये पॅकअप केलं होतं समोरच्या संघाचं आणि खूप चांगली बॅटिंग. तो एडवोकेट असूल भाई अब बल्लेबाजी के लिए आए हैं. ये देखिए हमारा प्रमुख मंच जहाँ पर ये सभी प्रमुख अतिथि मराठी सीरियल्स में जिन्हें हम देखते हैं, मराठी एक्ट्रेस अंकिता चौहान मैडम जिनकी उपस्थिति मंच पर, आदरणीय संतोष जी और ठाकुर साहब जहाँ पर उपस्थित सभी जो प्रमुख अतिथि महानुभाव, त्याचप्रमाणे चाळके साहेब हे देखील आपण पाहत आहोत. आता मात्र यॉर्कर बॉल, अप्रतिम चेंडू. ऑल स्टार स्पोर्ट्स कडून कॅप आहे सागर सूर्याबाई साठी. आणि हॅट्रिक, 3 विकेट फक्त सागर की हैट्रिक. ओवर में 3 विकेट. तो ओवर में अगर 3 विकेट लेंगे तो आपके लिए ऑल स्टार स्पोर्ट्स की ओर से एक बेहतरीन कैप. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आपण ही मूर्ती पाहत आहोत. आता मात्र बनवला विथ द टर्न आउट ऑफ द पार्क. अनदर बिग वन मॅक्झिमम. सागरची खूप इच्छा आहे सर्वांनाच प्राइज देण्याची, पण काय करणार, बॅट्समन बॉलरने देखील ते घेणं गरजेचं आहे. परवा जिशानला आपण पाहिलं खूप प्राइजेस मिळाले. थोडीशी साधी भोळी स्वागतीचा बारी बायको पाहिजे नखरेवाली.
मॅच बॉल आलेला असेल तर मॅच बॉल आपण घेऊया, जर नसेल तर लगेचच आपण नवीन बॉलने स्टार्ट करूया. बघा 6वा दिवस आहे, सर्वांना कल्पना आहे याची, सहकार्य सर्वांनी द्यायचं आहे, लक्षात घ्या. व्यासपीठावर आमचे KPLचे प्रेसिडेंट परशुराम क्षीरसागर साहेब, सर्व मान्यवर मंडळी यांची उपस्थिती, त्याचप्रमाणे आमचे या स्पर्धेचे आधारस्तंभ आणि प्रमुख या ठिकाणी अजितदादा रावराणे साहेब आणि मराठी सिरियलमध्ये आपण ज्यांना पाहतो अशा सिने अभिनेत्री, उत्तम असं अभिनय कला ज्यांच्याकडे आहे, अंकिता चव्हाण मॅडम यांना देखील आपण स्क्रीनवर पाहत आहोत. आणि कित्येक सेलिब्रिटींची मांदियाळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. इम्पॅक्ट प्लेयर, तर बॅटिंग करणारे इम्पॅक्ट बॅट्समन, येस बॉलर एक आतमध्ये आलेला आहे. येस, थँक्यू. अपडेट करा भार्गव, स्कोरर पाहते, अपडेट करायचं आहे तुम्हाला. चला पुढचा बॉल. आता मात्र चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळलेला आहे, खेळाडू त्या ठिकाणी आहेत. आता सुरुवातीच्या आपण काळात पाहिलं आज तर 4 ज्या कॅचेस सुटलेल्या आहेत, ज्या निर्णायक ठरल्या. सचिन काय म्हणाल सचिन? चौथा, मला वाटतं 5व्या षटकातील शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. नाही, 5 ओव्हर कंप्लीट, 5 ओव्हर 48 आणि जवळपास पाहायला गेलं तर 9.60ची सरासरी आहे. आणि आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण 124, 118, 112, 114, 122 3 वेळा, आणि त्या तुलनेत आत्ता ज्या संघाकडे जी क्षमता आहे नूर बॉईज 48ला 3 कॅच किंबहुना 4 कॅच सुटल्या होत्या नक्कीच. न्यूर बॉईज इंटरेस्ट सकट परतावा करतील, कारण अनेक चांगले खेळाडू आणि पॉवर प्ले. बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला इथे पाहायला मिळेल फुल षटकामध्ये. राईट आर्म पेस बॉलर मोहन, 6वी ओव्हर वैयक्तिक पहिलं षटक ज्यांनी टाकून अवघ्या 3 धावा दिल्या होत्या. सईद याच्या कॅचेस सुटले आहेत आणि नक्कीच तो मोठा स्कोर इथून पुढे उभारतो का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. पहिला चेंडू 1 धावासाठी बनू शकेल. आता सामना करेल असूल. धावसंख्या 49, 3 विकेट्स डाऊन. 6वं षटक प्रगतीपथावर. 8 षटकांचा हा सामना, या सत्रातील 6वा सामना आपण सर्वजण पाहतोय. क्या बात आहे, काय उसळी घेऊन टर्न झाला होता चेंडू आणि 1 धावा तितक्याच वेगात कंप्लीट. 1 धावसंख्या भर करेल आणि धावसंख्या पोहोचेल 50 धावांवरती. अर्धशतक कंप्लीट झालंय नूर बॉईज या संघाचं. आपण ही मॅच लाईव्ह देखील पाहू शकता RJ रजनीश या चॅनेलवरती. नक्कीच फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. हो हो हो, काय बॉल टाकला होता, उभं केलंय सईदला. सलग 3 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा. एक उत्तम षटक आपल्याला इथे पाहायला मिळतंय. 2 षटक मोहन यांच्या दिशेने येताना दिसतंय. आतापर्यंत 9 चेंडू त्यांनी फेकलेत आणि धावसंख्या अवघ्या 5 दिलेत. सामना करेल सईद. उभा राहिलाय. ओ, बॅड लक म्हणता येईल, कारण सरळ रेषेत चेंडू उभा राहिला होता आणि असा काही टर्न घेऊन सरळ गेलाय चौकारच्या दिशेने. बघा, कॅच घेणं महत्वाचं आहे. भांडण नंतर करू शकता तुम्ही, जो कुछ आर्ग्यूमेंट है वो बाद में कर सकते. कैच इंपॉर्टेंट है. जो बल्लेबाज बैटिंग पावर प्ले में ट्राई कर रहे, मौका नहीं बन रहा है, मौका बनाया था गेंदबाज ने, और उस समय हाँ 5 तो उसमें से 4 तो ही नहीं है. आणि त्यानंतर आपण नाही म्हणू शकत की माझ्याकडून चुकी झाली. चुकी झालेली आहे और गलती नाही कह सकते, इसे गुन्हा कह सकते हैं. चुकी नाही, याला अपराध म्हणू शकतो आपण, कारण ज्या स्थितीमध्ये सामना आहे
आणि मोहन चांगली गोलंदाजी करते. पुढचा बॉल यॉर्कर हलक्या हाताने खेळलेला आहे. मला हेच गणित कळत नाही की आज शिफा स्ट्रायकर्स मोईनभाई खान यांचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला नूर बॉईज नावेदभाई यांचा संघ आहे. आज कुठेतरी कॅल्क्युलेशन चुकतं आहे, कारण ज्या प्रकारचे 5 झेल सुटलेले आहेत, 4 तर त्याला जीवनदान दिलेले आहेत. गोलंदाज तयार होते षटकारी. पुढचा बॉल मोहन नूर. आता मात्र या चेंडूला जागा बनवली आणि ओ बॉल हातामध्ये आला होता. प्रयत्न होता, कॅच छूटा, सपना टूटा, मुकद्दर उठा, दिल टूटा. इट्स रियली अपॉर्चुनिटी. लुक एट द एक्शन रिप्ले एट द लास्ट मोमेंट. ओ ये देखिए, आए थे, ये मौका था. कमाल की गेंदबाजी. इस ओवर में ज़्यादा रन नहीं आए, केवल 3 रन्स आए, नहीं 3 नहीं 8 रन्स आए जो बैटिंग पावर प्ले था, और 6 ओवर्स के समाप्ति के बाद 56, 3 विकेट के नुकसान पर 9.33 रन प्रति ओवर. 2 ओवर्स का खेल बाकी है. देखेंगे अब इन 2 ओवर्स में और कितने रन्स बनेंगे. एडवोकेट रसूल भाई और सईदू दोनों आक्रामक बैटर हैं. इमरान भाई गेंदबाजी के लिए अब आएंगे, जिनसे उम्मीद रहेगी कि इस अच्छे टप्पे पर गेंदबाजी हो ताकि एक मौका बने. दूसरी तरफ अगर एडवोकेट रसूल भाई की अगर बात की जाए तो वो कोशिश करेंगे. सईदू अब आखिरी ओवर्स में मैक्सिमम रन्स बनाने चाहेंगे, जहां पर ये प्रोजेक्टेड स्कोर 75 है, जिसे 85-90 तक लेकर जाना आवश्यक. अगर 25 बनते हैं तो निश्चित तौर पर ये रन संख्या जिस तरह से चल रही है 75-80 बन सकते हैं, लेकिन क्या वो सेफ स्कोर है. विपक्षीय टीम भी मोइन भाई की बहुत ही तगड़ी टीम है, जो 110, 112 सहज, अगर देखा है सहज अवस्था में उन्होंने पूरा किया है. और इनके सामने अगर आपको टारगेट देना है तो उचित लक्ष्य देना होगा. देखिए 6 ओवर के समाप्ति के बाद 56 बने, 3 विकेट के नुकसान पर. ग्राउंड के अंदर आई है पानी, क्या बदलेगी इस मैच की कहानी. बचे हुए 2 ओवर्स में. तब तक ये देखिए सभी अगर जाएंगे ना तो ड्रिंक्स ब्रेक था. अंपायर यही बता रहे, उन्हें लगा कि अंपायर्स को भी पानी चाहिए. अंपायर्स यही बता रहे कि आपको जल्द से जल्द आप ज़्यादा टीम मीटिंग ना ले. और ये देखिए अब खिलाड़ी आए हैं इनको समझाने के लिए. फुजैल और एक आक्रामक खिलाड़ी. इमरान पर पूरी जिम्मेदारी. विकेट कीपिंग पर हम देख रहे सूरज सूर्या. शॉट मिड विकेट एक खिलाड़ी. ऑल स्टार्स इनकी तरफ से कैप. अगर इमरान भाई 2 विकेट इस ओवर में लेते हैं तो 6 बॉल्स में अगर 2 विकेट्स लेंगे तो आपके लिए कैप है. ये गेंद और व्हाट अ शॉट, स्टैंड एंड डिलीवर आउट ऑफ द पार्क, डीप लॉन्ग लेग बाउंड्री के ऊपर से. इमरान भाई सामना करेल. रसूल भाई 1 धावा की 2 धावा. 1 धावा नक्कीच बनेल. आणि इम्रान भाई यांच्यासाठी जर या ओव्हरमध्ये तुम्ही 2 विकेट्स घेतल्या तर ऑल स्टार्स कडून आपल्याला कॅप गिफ्ट करण्यात येईल. आणि या सोबतच आणखी एक ऑफर, 15 धावांच्या आतमध्ये जर ही ओव्हर संपवली तरी देखील आपल्याला कॅप गिफ्ट करण्यात येईल ऑल स्टार्स कडून. 6 जवळजवळ कॅचेस सुटले तर मात्र आयुष्यात कधी हार मारू नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील घेऊन जायला विसरत नसतात. आलेल्या संकटावर असं तुटून पडायचं की बॅट मधून जोरदार षटकार खेचायचा. दोन षटकार, चौथा चेंडू. पुन्हा एकदा हा पिचवर जवळजवळ टाकला होता. चान्स बनतोय का? नक्कीच 6 बनलाय.
आहेत आणि शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल इम्रान भाई यांच्या दिशेने. आतापर्यंत 20 धावा अक्षरशः कुठून काढल्यात या ओव्हर मध्ये. शेवटचा चेंडू परत एकदा खणखणीत टोलावलाय. एक धाव नक्कीच बनू शकते. आता मात्र 2चा चान्स घेतला होता. ओव्हर थ्रो, 1 धावा, अतिरिक्त धावा म्हणता येईल. 2 धावा या शेवटच्या चेंडूवरती आणि या ओव्हर मध्ये एकूण धावा निघाल्या त्या म्हणजे 22. आतापर्यंतची सर्वात मोठी ओव्हर. धावसंख्या 78 नी पुढे सरकते. 3 गडी गारत. मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील. प्रोजेक्टेड स्कोर जो होता काही वेळापूर्वी तो मात्र नक्कीच आतापर्यंत साध्य केलाय आणि या शेवटच्या ओव्हर मध्ये किती धावा मिळतील हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. प्रचंड प्रेक्षक वर्ग आपल्या या संपूर्ण टुर्नामेंटसाठी आपल्याला लाभलाय. त्यांचं देखील विशेष आभार. यासोबतच माननीय नगरसेवक अजितदादा रावराणे. स्कोर 78. लास्ट ओव्हर टू गो. माननीय नगरसेवक अजितदादा रावराणे आणि सोबतच परशुराम दादा यांचं देखील विशेष आभार व्यक्त करावंच लागेल. आणि एक फिल्डर आतमध्ये आपल्याला ठेवावं लागेल. शेवटचं षटक आपल्याला इथे पाहायला मिळेल. 78 धावा धाव फलकावर लागल्यात. करंट अंपायर्स वेळ झालेला आहे. एक फिल्डर आपल्याला आत घ्यायचा आहे. सामना 35 मिनिटात संपवायचा आहे. 8 षटक आपले जर 7 षटक जर 35 मिनिटात झाले नाही तर इंटरेस्ट सकट आपल्याला परतावा द्यावा लागेल. शेवटचा षटक दानिश खान. अटीतटीचा हा सामना, कारण इथून जिंकणारा संघ पुढे कायम राहील आणि इथून हारणारा संघ आपल्या घराच्या दिशेने निघेल. हर्ष यांच्या मार्फत दानिश यांनी जर विकेट घेतली तर 500 रुपयाची भेट. काय क्या बात आहे. बुलेट वेगाने बॉल गेलाय. आता आपल्या वैयक्तिक 49 रन्सवर 49 रन्स आतापर्यंत ज्याने ठोकून काढल्यास असा हा बॅट्समन सैदू. अर्धशतक नक्कीच कंप्लीट करेल का? करील, कारण आतापर्यंत त्याने उत्तम फलंदाजीचा नजराणा आपल्या सर्वांना दिलाय. 49 रन्स ज्याच्या बॅट मधून निघालाय सैदू आपल्याला पाहायला मिळतोय. 25 चेंडू आणि वैयक्तिक 49 धावसंख्या. शेवटची ओव्हर, 4था चेंडू. काय अप्रतिम चेंडू होता. आता मात्र चौकार मिळतोय आणि अर्धशतक पूर्ण करतोय. हाफ सेंचुरी फ्रॉम सैदू. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत या प्लेयर साठी. अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे.
ही हाफ सेंचुरी आणि याच्या आधी आपल्याला पाहायला मिळाली होती यांच्याच बॅट मधून सेंचुरी. क्या बात आहे सैदू. प्रेक्षक वर्ग ज्या इनिंगची वाट पाहत होता ती हीच इनिंग याच्यासाठी केला होता अट्टहास. हाच तो दिवस आता मात्र उभा राहिलाय. दोन्ही फिल्डर येतात आहे. पुन्हा एकदा मिस कॅच. आतापर्यंत सलग मिस कॅच पाहायला मिळालेत. या टुर्नामेंटचं एवढं मोठं प्रेशर आहे की नक्कीच कॅच अक्षरशः सुटतात आहेत. इझी कॅच देखील सुटलेले आपण इथे पाहायला मिळालेत. व्याजासकट परत केलंय नूर बॉईज या संघानं. शेवटचा चेंडू, या इनिंग मधील शेवटचा चेंडू दानिश खान यांच्या दिशेने येताना पाहायला मिळेल. 4-6-0 4-2 आणि शेवटचा चेंडू हा आतापर्यंत 16 धावा सामना करेल सैदू. फ्लॉफी आणि खणखणीत 6 इनिंग संपवली या षटकारानं. 94 आणि त्यानंतर षटकार. धावा पूर्ण. 101 टू विन. 101 टू विन. आणि आता आपण मी विनंती करेन सन्माननीय व्यासपीठावर आमचे आदरणीय सन्माननीय प्रमुख अतिथी जे आलेले ज्यांचा सत्कार सन्मान प्रथम मराठी मालिकांमधून ज्यांना आपण पाहिलेल्या अशा सिने अभिनेत्री अंकिता चव्हाण मॅडम ज्यांचा सत्कार आणि सन्मान आपण करत आहोत. कुरार प्रीमियर लीग 2026 नवं वर्ष नवं पर्व संस्कृतीचं प्रतीक पुष्पगुच्छ सन्मानाचं प्रतीक या ठिकाणी आपण पाहत आहोत. हे सन्मान चिन्ह आणि मायेची शाल हा सत्कार सन्मान आपण पाहत आहोत. मराठी मालिकांमधून ज्यांना आपण उत्कृष्ट अभिनय कौशल्याने सर्वांना प्रभावित करणाऱ्या संतोष शिर्के सर यांचा सत्कार आणि सन्मान आपण करणार आहोत. आपण संतोष शिर्के सरांचा सत्कार करत आहोत. आपलं हार्दिक स्वागत आणि आभार. हा सत्कार सन्मान आपण पाहत आहोत. आणि यानंतर ठाकूर सरांचा देखील आपण सत्कार घेणार आहोत. ठाकूर सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. ठाकूर सरांचा सत्कार सन्मान सन्माननीय अजितदादा रावराणी साहेब यांच्या शुभहस्ते सन्मान्य व्यासपीठ यांचा सत्कार आणि सन्मान आपण या ठिकाणी पाहत आहोत. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम. त्याचप्रमाणे या ठिकाणी अजून एक व्यक्तिमत्व जे या स्पर्धेच्या निमित्ताने या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित असे आदरणीय ज्येष्ठ वरिष्ठ यांचा देखील हा सत्कार सन्मान अजितदादा रावराणी साहेबांच्या शुभहस्ते आपण करत आहोत. गेली 16 वर्ष नाही तर गेल्या कित्येक वर्षामध्ये या परिसरामध्ये ज्या प्रकारचं योगदान या व्यक्तिमत्वाचं आहे आणि म्हणूनच प्रत्येकाच्या एक जवळचं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख प्रत्येकाशी असलेले त्यांचे जे नातेसंबंध ऋणानुबंध असे आदरणीय अजितदादा रावराणे साहेब अंकिता चव्हाण मॅडम यांना आपण पाहत आहोत. धन्यवाद. थँक्यू मॅडम. नमस्कार. मराठी मालिकांमधून ज्यांना आपण नेहमीच पाहिलेलं आहे अशा अंकिता चव्हाण मॅडम यांची उपस्थिती आज या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळाली. आज या व्यासपीठावर जे उपस्थित आणि त्याचप्रमाणे संतोष शिर्के साहेब ठाकूर सर यांची देखील उपस्थिती. 101 धावांची गरज आणि संघ पोचलेला नूर बॉईज. मी विनंती करेन शिफा स्ट्रायकर्स मोहीनबाई
यांचा संघ आहे आणि या संघाला जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 101. बोलूया ना आज When she is in Gajra, दिसते राणी महाराणी काय नक्षरा Red bangle, black goggle with camera बोलू किची 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 तिने काढला हमने काढला Hey, गाडी गाडी she is body किची गाडी मी विनंती करतोय शाबाज सिंडिकेट आणि ऑल स्टार स्पोर्ट्स कुवेत या दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी यायचं आहे. ऑल स्टार स्पोर्ट्स कुवेत आणि संघ शाबाज सिंडिकेट शाबाज खान एका बाजूला आपण ऑल स्टार स्पोर्ट्स कुवेत संघाचे मिस्टर बॉब वेलिस डिसूजा आणि अभिषेक बांदेकर जे टीम ओनर आहेत. ज्या दोन संघांमध्ये पुढील सामना आपण पाहणार आहोत. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते फुझेल आणि बॅट्समन नूर मोहन. 101 करायचे आहेत. पहिली 2 ओव्हर्स मॅन्डेटरी पॉवर प्ले असणार आहेत. गोलंदाज सज्ज होणार आहेत. समोरच्या एंडकडून बॉलर या स्पर्धेतली पहिलं षटक मंगेश बटावडेकर यांनी टाकलं होतं. मात्र ज्या प्रकारची गोलंदाजी शैली आणि त्यामुळेच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकले नाही. त्यानंतर आणि ऑल स्टार स्पोर्ट्स कुवेत या संघाचे विकास सर या ठिकाणी आलेले आहेत. मी विनंती करेन शिफा या ठिकाणी स्ट्रायकर्स विरुद्ध नूर बॉईज यानंतर होणारा पुढील सामना ऑल स्टार स्पोर्ट्स कुवेत विरुद्ध जो आपला पुढील संघ आहे शाबाज सिंडिकेट. तो शाबाज सिंडिकेटच्या कॅप्टनला विनंती करेन शाबी भाई आपके कप्तान को यहाँ पर भेजना है आइकॉन प्लेयर. चलो टॉस करेंगे और मैच की तरफ जाएंगे. गेंदबाजी के लिए तैयार. पहला ओवर लेकर विनय विश्वकर्मा. स्ट्राइक पर बैटर मोहन नूर. जैसे 2 हाफ सेंचुरी सैदू के नाम पर 1 सेंचुरी, वैसे ये भी कमाल के खिलाड़ी है. नाम है मोहन नूर. और पहली गेंद लॉन्ग ऑन की तरफ जब तक कि वहां पर खिलाड़ी जाएंगे. अच्छी फील्डिंग. 1 रन तो पूरा किया और आसानी के साथ दूसरा रन. 2 रन. पहला ओवर प्रगति पथ पर 12.64 जो रिक्वायर्ड रन रेट है. गेंदबाजी के लिए तैयार. फिर एक बार सामने वाले छोर से राइट आर्म ओवर द विकेट विनय. और विनय की इस गेंद को खेल दिया है. गोइंग 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 और खिलाड़ी है आउट. तर पहिला गडी बाद झाल्यानंतर आता नवीन बॅट्समन आलाय निकेश. मी संतोष शिर्के सर आणि ठाकूर सरांना विनंती करेन की आपण टॉससाठी या ठिकाणी टॉस का बॉक्समध्ये यायचं आहे. आणि पहिलाच बॉल ज्या पद्धतीने खेळले चौकार
निक्सला या ठिकाणी मॅच चालू करावी लागेल, त्यांनी चालू केलेली आहे. पहिल्या बॉलवर 2, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसऱ्या बॉलवर 4, 4 आणि 2 6, 3 बॉल. संतोष शिर्के सर, ठाकूर सरांना विनंती करेन की साहेब आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. टॉस का बॉस या ठिकाणी आपण पुढील सामन्याचा टॉस करणार आहोत. वाजलेले आहेत 8:36. जर आपण पाहिलं तर 8:33ला पहिला बॉल पडला. 3 मिनटं झालेले आहेत 3 बॉल टाकण्यासाठी, कारण विकेट गेल्यामुळे थोडंसं आपण पाहतोय बॅट्समॅन यायला जायला. आणि आता स्क्रीनवर आपण पाहतोय टॉस. पंचांचा इशारा येतोय वाईड. अवांतर धाव संख्या पुढे सरकते ती म्हणजे 7. आणि आता टॉस आपण करतोय. हेड्स और टेल्स. हेड्स. बघूया टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे संघ ऑल स्टार स्पोर्ट्स कुवेत की शाबाज सिंडिकेट. पुढे सरसावत खेळाडू त्या ठिकाणी आहेत. महत्वाची विकेट गॉन. साहिल मगाशी पहिल्या ओव्हरमध्ये 4 कॅचेस सोडल्या आणि यांनी सर्वच कॅच पकडत आहेत. टॉस कोण जिंकलाय? ऑल स्टार स्पोर्ट्स कुवेत. शाबाज. To the no spin hearing, eyelash twinkling, I like a blush and a lipstick pink. I'm a jigger, a jigger, a chummak chillo mein tuza king. जादू मंतर, हा मंतर, तुझा swag ओजी हाय तुझी कंबर, एक नंबर. दानिश न्यू बैटर. 4 बॉल संख्या 7, 2 विकेट के नुकसान पर अगली गेम. फिर एक बार चॉप किया जब तक कि साहिल. देखिए बॉडी लैंग्वेज पूरी चेंज हो चुकी है. कॉन्फिडेंट नजर आ रहे हैं, चीयर अप कर रहे हैं हर एक खिलाड़ी नूर बॉयज के. निश्चित तौर पर ऐसे लग रहा है कि ये बॉलर और खिलाड़ी इस टीम में नूर ने कोहिनूर लेकर आए हैं और नूर बॉयज नाम ही है टीम का. तो निश्चित तौर पर अलग अलग खिलाड़ी अलग अलग तौर पर. देखिए शुरुआती दौर में 16 बॉल में 16, 13 बॉल में 13 जो पारी ऐसे लग रहा था 4 विकेट जाने के बाद उस लड़खड़ाती पारी को संभाला था, संवारा था, सजाया था. और सादगी वाली पारी जब 12 बॉल्स में 44 रन आए आखिरी 12 बॉल्स में. ये देखिए वी आर ग्रुप, वी बिल्ड योर ड्रीम्स, जो हमारे यहाँ पर इस टूर्नामेंट के लिए जिनका योगदान हमें मिला है. सो गेंदबाज तैयार विनय. इस पहले पावर प्ले की ये आखिरी गेंद. इस गेंद को हल्के हाथ से खेला, केवल पुश किया और जब तक कि वहाँ पर मिस फील्डिंग हो एडवोकेट असूल भाई गेंद को फील्ड करें. पहले ओव्हर के समाप्ति के बाद 9 रन 2 विकेट के नुकसान पर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 9, 2 गडी बाद, 13.14ची सरासरी आवश्यक. करंट रन रेट जर आपण पाहिला तर सरासरी आहे 9. 42 चेंडूमध्ये 92 होऊ शकतात. मात्र कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. आपण नेहमीच म्हणतो एव्हरी टाइम प्रॅक्टिस यू मेक्स यू परफेक्ट, बट येस समटाइम कैलकुलेशन मेक्स यू परफेक्ट. रन संख्या 9, 2 विकेट के नुकसान पर. 42 बॉल्स, 92 की ज़रूरत. गेंदबाजी में अब लेकर आएंगे विनय के बाद अब सुजीत, या देखेंगे कौन आएंगे गेंदबाज. और सुजीत को अब लेकर आए हैं. और ये बात भी देखना होगा जिस तरह से पारी सैदू ने खेली, क्या नूर और निक्स आउट होने के बाद फुजेल उस तरह की पारी खेलेंगे? तो ज़रूरत है. टीम रियली रिक्वायर्ड, टीम डिमांडेड दैट इनिंग फ्रॉम Fuzel to not only just play a genuine inning here, but just carry on that momentum and extend that inning, because 42 balls, 92, not that much big target, because the team Shifa Strikers already 110, 112 ये रन संख्या इजोड़ ने चेस की है और 9 रन 2 विकेट के नुकसान पर. गेंदबाजी के लिए तैयार सुजीत.
पहली गेंद ऑफ स्टंप के काफ़ी बाहर, अंपायर सादिक सर द्वारा ये वाइड का इशारा। इस वाइड के साथ अब रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल 10 रन, अब 2 डिजिट में नंबर आ चुका है। 42 बॉल्स 91, मतलब लगभग और 15 सिक्सर की ज़रूरत, और कैलकुलेशन करना होगा बल्लेबाजी के लिए। अगली गेंद, यह भी गेंद, वही टप्पा, वही गेंद। ऑफ कटर करना चाहते हैं, लेफ्ट हैंड बैटर है, कुछ अलग बदलाव करना चाहते हैं, लेकिन क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टेनिटी, अनिश्चितताओं का खेल। 11 रन बने हैं 2 विकेट के नुकसान पर। दिस द सेकेंड ओवर इज इन प्रोग्रेस फ्रॉम द फार एंड। फुजेल प्लेइंग ऑन 1 ball 1, दानिश प्लेइंग ऑन 1 ball 1। इंपॉर्टेंट पार्टनरशिप इज रिक्वायर्ड फ्रॉम दिस प्लेयर। नेक्स्ट वन, एंड देयर इज अ चांस। अभी मैंने कहा इंपॉर्टेंट पार्टनरशिप, और उसी समय यह तीसरा विकेट। देखिए, जिस टीम ने पहले 2 ओवर्स में मिस किया था 4, और यह तीसरा विकेट। रन संख्या अब 11 पर 3। नए बल्लेबाज सूर्या, चमकना होगा सूर्या को। माईकशी संपर्क साधायचा आहे हर्षन रेडकर। तर धाव संख्या 11, 3 गडी बाद दुसरं षटक आपण पाहत आहोत। सूरज सूर्या यांना आपण ऍक्शन मध्ये पाहत आहोत, आणि यांना आता मोठी जबाबदारी स्वीकारावी लागेल। तो सूर्या ये गेंदबाज बल्लेबाज जिस तरह से अपने टीम के कप्तान भी है, एंकर आइकॉन खिलाड़ी भी है, तो बड़ी उम्मीद रहेगी इस खिलाड़ी से। और जो पारी को सजाया था, संवारा था सैदू ने, उस तरह से इन्हें भी अपने पारी को संभालना होगा, क्योंकि जिस तरह से रन्स आगे बढ़ेंगे, बीच बीच में आपको सिक्सर लगाने होंगे। और दोनों ने आखिरी 12 बॉल में 44 बनाए थे, क्योंकि जिस तरह से रन 101, ये पॉसिबल नहीं है, सीधा साधा टारगेट नहीं है, इसीलिए आपको एक अच्छी बल्लेबाजी दिखानी होगी। सुजीत यादव, फुल टॉस गेंद, पॉइंट पर खिलाड़ी। दोनों बल्लेबाजों ने मिस किया, लेकिन जब तक कि वहां पर गेंद को फील्ड किया जाए, सैदू वहां पर थे। 1 रन, रन संख्या 12 रन, 3 विकेट के नुकसान पर। ओवर नंबर ये दूसरा। अभी भी यहां पर 2 वाइड के बाद विकेट, फिर सिंगल। अब 4 बॉल्स बाकी है। इन 4 बॉल्स पर रन्स और कितने बनेंगे? मैंडेटरी पावर प्ले। हर्ष इनकी तरफ से दानिश के हर एक सिक्सर के लिए 200 रुपया हर्ष की ओर से। दानिश यादव 12 पर 4। अगली गेंद, आप जिनका हार्दिक स्वागत। अजय चौधरी साहब जिनकी उपस्थिति हम देख रहे हैं। कवर पर खिलाड़ी वो बनेंगे दर्शक, कोई नहीं, क्योंकि आखिरी बॉल था पावर प्ले का। और रन संख्या 16 2 ओवर के समाप्ति के बाद 16 रन, 4 विकेट के नुकसान पर। डीजे
85 रन बनाने हैं इस मैच को जीतने के लिए। करंट रन रेट की अगर बात की जाए तो 8 और जीतने के लिए 14.17, 36 बॉल में 85। अभी भी यहां से 14 रन्स, 14 सिक्सर्स। सोलह रन 4 विकेट के नुकसान पर 2 ओवर से समाप्ति के बाद गेंदबाजी के लिए हम देख रहे हैं जिस तरह का क्रिकेट चल रहा है। इसके बाद अगला मुकाबला शाहबाज सिंडिकेट टीम ने टॉस जीतकर पहले बैटिंग करने का निर्णय लिया है। गेंदबाज तैयार और एक क्या मौका बनेगा। खिलाड़ी वहां पर विकेट नंबर 5। दोनों टीम की कैचिंग देखिए, ये फर्क नजर आया। एक तरफ फील्डिंग का स्टैंडर्ड बहुत ही बढ़िया और दूसरी तरफ जिस तरह से कैचे छूटे थे। और गुड लेंथ की गेंद थी, इस गेंद को पुल करने के लिए गए और विकेट का पतन। तो इसी के तहत नूर बॉयज टीम बेहतरीन क्रिकेट खेल रहे हैं। देखिए 53 रन बने थे लगभग 6 ओवर्स में और आखिरी 12 बॉल्स में 44, जहां से ये मैच को बनाया। कहां पर 53, 59 और कहां पर 100 का आंकड़ा यहां पर पूरा किया, जहां पर 50 भी पूरे हुए। 2 हाफ सेंचुरीज, 1 सेंचुरी के साथ लीड कर रहे टॉप पर सईदू। अगली गेंद बैकफुट पर गए, इस गेंद को कवर पर खेला हुआ स्ट्रोक, जब तक कि वहां पर खिलाड़ी फील्ड करे। प्रसाद है नहीं, एडवोकेट असूल भाई है और 1 रन के साथ रन संख्या 18, 5 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर चलता हुआ साहिल पात्र यहां पर गेंदबाजी कर रहे हैं और सूरज जो सूर्या 2 बॉल 2 पर खेल रहे, 1 बॉल 1 पर सतीश। तीसरा ओवर 18 रन 5 विकेट के नुकसान पर, जो 12-13 का औसत बढ़कर 14-15 का हो गया है, क्योंकि करंट रन रेट 7.20। गेंदबाजी के लिए तैयार। अगली गेंद और ये बड़ा स्ट्रोक पहाड़ी के चोटी पर पहुंचाया इस गेंद को, कमाल का 6 रन। व्हाट अ शॉट। सादिक सर द्वारा रन संख्या स्कोर आगे बढ़ेगा। रन संख्या टोटल जिस तरह से रन संख्या स्कोर आगे बढ़ रहा था और तीसरे ओवर में जिस तरह से विकेट जाने के बाद उमेश का फिर एक बार यहां पर कमबैक करना होगा बल्लेबाज को। ओ ये मौका था, ऑफ कटर गेंद, टप्पा गिरने के बाद थोड़ी बाहर निकलती हुई लेफ्ट हैंड बैटर, इन्हें हम देख रहे। आखिरी बॉल इस तीसरे ओवर का, रन संख्या 25, 5 विकेट के नुकसान पर। सूरज खेल रहे 8, 4 बॉल, जो 200 का स्ट्राइक रेट, सतीश 100 के स्ट्राइक रेट से केवल खाता खोलकर उपस्थित है। मंच पर देख रहे हम सभी ये हमारे महानुभव। और ये गेंद बेहतरीन गेंद, 3 ओवर के बाद 25 और जीतने के लिए रन बनाने हैं यहाँ से और 76। तो 76 रनों की जरूरत, 25 बने हैं। संतोष शिर्के साहेब त्याचप्रमाणे ठाकूर साहेबांचं मनपूर्वक धन्यवाद, ज्यांची उपस्थिती आपण या ठिकाणी पाहिली या स्पर्धेच्या निमित्ताने। संतोष शिर्के सर त्याचप्रमाणे ठाकूर सर आपली उपस्थिती निश्चितपणे आम्हाला
KPL आला. 25 बने 5 विकेट के नुकसान पर सतीश और सूरज। अब दोनों बल्लेबाजों को एक अच्छा प्लान करना होगा, 2-2 ओवर के साथ खेलना होगा। 2-2 ओवर्स में वो छोटा छोटा टारगेट तैयार करना होगा। पहली गेंद कवर पर जिस तरह से खेले हैं नाविद भाई की ओवर, और पहली गेंद पर यहाँ पर 1 रन तो पूरा किया है। और यही ओवर्स जिस तरह से जो इम्पोर्टेंट रहने वाले हैं कि 2-2 ओवर्स करने वाले गेंदबाज हमारे पास कौन है, कब आएंगे, किस तरह से, जैसे विनय है और सुजीत यादव, विनय, तो उस तरह से इनके 2 ओवर होना निश्चित तौर पर महज है। लेकिन उनके बाद वो कौन से गेंदबाज है जिनके 1-1 ओवर रहेंगे, जिनको आपको टारगेट करना होगा। लेफ्ट आर्म राउंड द विकेट आ रहे हैं और ये गेंद डॉट बॉल बड़े स्ट्रोक के लिए गए थे। सूर्या को भी भली बात ही जानते हैं, सूर्या भी यहाँ से अगर मैच को बनाना है तो बड़े स्ट्रोक आना आवश्यक, क्योंकि आस्किंग रन रेट अब बढ़ रहा है। 12, 13, 14, 15, 16.7, 28 बॉल 75 की ज़रूरत। इस तरह से 28 में वो 84, 82 बनाए थे जीशान ने, वो पारी की ज़रूरत। और इस गेंद को खेले जब तक कि वहाँ पर काउ कॉर्नर पर खिलाड़ी जाएंगे। फील्ड किया, 1 रन तो पूरा किया सईदू, जब तक कि थ्रो करेंगे 2 रन। 28 सिक्सर के साथ ही मुकाबले को जीत सकते हो। लगभग 12 सिक्सर्स आवश्यक, 27 बॉल्स में से वो 12 सिक्सर आपको चुन चुन कर खेलना होगा, चुन चुन कर आपको स्ट्रोक को अंजाम देना है। जिस तरह से कहते हैं कि आगाज तो आपने किया है लेकिन अंजाम तक कौन पहुंचाएगा। आगाज अच्छा है, जिस तरह से विकेट्स 1 नहीं 2 ने 5 विकेट गंवाए हैं, लेकिन सूर्या वहां पर अभी भी डटे हुए हैं। अगली गेंद और कवर पर खिलाड़ी बहुत ही दूर रहेंगे, बॉल ने टर्न लिया अंगड़ाई, केवल 1 रन। और रन संख्या अब 29, ओवर नंबर ये चौथा। 3.4, 29 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स। 26 बॉल्स में 72 रनों की ज़रूरत, और 72 रन बनाने हैं तो निश्चित तौर पर जैसे मैंने कहा 12 सिक्सर्स, जिसकी शुरुआत कहीं ना कहीं इस ओवर से अब होना आवश्यक है। सतीश है, सूरज है, हर एक ओवर में वो 2 सिक्सर 1 बाउंड्रीज। अगली गेंद और ये क्या आएगा, नहीं मौका बनेगा। सईदू अनदर विकेट डाउन, विकेट नंबर 6। नहीं विनय है, नॉट सईदू, विनय इज देयर। कुरड़ से मल्लड़ तक जुनून का असली त्योहार KPL इज हियर। आया आया KPL आया, उठाओ बल्ला मचा दे हल्ला, हर Thank चौका you. पे शोर। बहुत ही बढ़िया प्रदर्शन हम देख रहे हैं इस टूर्नामेंट में, हमें देखने मिल रहा है। सभी खिलाड़ी विशेष तौर पर जिससे जो कैचेज छूटे थे, जहां पर बहुत कुछ हुआ है, और ये केवल 1 नहीं 2 नहीं 3 नहीं 4 कैचेस और एक खिलाड़ी को 5, टोटल तो 7 थे, लेकिन 5 कैचेस आपने एक ही बैट्समैन को जीवन दान दिया, जो लाइव दिया, जो बहुत ही निर्णायक साबित हुआ। अगली गेंद और उसी बैटर ने 100 तक पहुंचाया टीम को। और ये कहाँ चले, ये कहाँ चले, अब बात कर रहे हैं। और ये देखिए स्टैंडर्ड ऑफ फील्डिंग, 7वां विकेट, 29 पर 7, कई धूप कई छाया, ये खेल की मोह माया। बहुत ही अलग प्रदर्शन नजर आ रहा है, और नहीं लग रहा था कि ये क्रिकेट का मैच इस तरह से अब करवट बदलेगा, लेकिन बदल लिया है। और कुणाल अब आउट हो चुके हैं, और अब नूर बॉयज बनाम यह मुकाबला जो हम देख रहे हैं, शिफा स्ट्राइकर्स मोइन भाई की टीम और इमरान भाई आए हैं। इन्हें नहीं लग रहा था कि मुझे बैटिंग का मौका मिलेगा, लेकिन इन्हें बैटिंग का मौका मिला है। 29 बने 7 विकेट के नुकसान पर 4 ओव्हर्स के समाप्ती के बाद। हर्षन रेडकर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेला आहे, धन्यवाद डीजे हर्षन। जसं आपण पाहतो ही मॅच डू ऑर डाय आहे,
जो संघ जिंकणार तो आतमध्ये, जो संघ हरणार तो बाहेर. आणि पुन्हा एकदा मग त्याला वाट पाहावी लागणार. 365 दिवस, या दिवसांच्या नंतर जे 10वं पर्व येईल. मात्र क्रिकेट बदललेलं आहे. आणि आत्ता बघ जी काय जबरदस्त गोलंदाजी, आतमध्ये बॉलला घेऊन आले. 24 चेंडूमध्ये 23 बॉलमध्ये 72. नक्कीच सर, पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मी हर्षण रेडकर, कुरार गावचं आपलं सुपुत्र पुन्हा एकदा सर्वांचं या क्रिकेटच्या नगरीमध्ये, क्रिकेटच्या पंढरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करत आहे. आणि सामन्याचा जर सांगायचा झाला सर, मालवणीत एक म्हण असा, भोपळीन बाय पसरली आणि मागचा सगळा इसरली. त्याप्रमाणे मात्र ज्याप्रमाणे क्रिकेट खेळाचं होतो तो मात्र खेळाक नाही. आणि तो कलाकौशल्य मात्र इथे विसरल्यासारखाच आपल्याला दिसतं. म्हणून मी म्हटलंय भोपळीन बाय पसरली आणि सगळा मागचा इसरली. त्याच्यामुळे काय झाला की ज्या क्रिकेटवर आपण विश्वास ठेवलो होतो, आज त्याच क्रिकेटचा तुम्ही विश्वासघात केल्यात. त्यामुळे ही अगदी खराब स्थिती आपण बघितली. धावा झाले आतापर्यंत 30 आणि गडी गारद झाले, तब्बल 7 गडी गारद झाले. म्हणजे जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त संघ माघारी परतलो. कोणाकच हाराकिरी करू शकली नाही आणि कोणाचा कौशल्य इथे कुठेही फळाक लागला नाही. आणि तीच मात्र गोष्ट आपण आता मैदानाच्या आतमध्ये ह्या संघाच्या बाजून आतापर्यंत बघतो. नक्कीच ज्या प्रकारे आता आपण पाहिलं की ज्या स्थितीमध्ये सामना होता आणि हळूहळू 7 गडी बाद झालेले आहेत. एक वेगळ्या प्रकारचं क्रिकेट मैदानावर आपण पाहतोय. पुढचा बॉल, इमरान भाई तैयार थे लेकिन खेले ना खेले. सिक्सर्स आएगा तो ही मौका बनने वाला है, इक्के दुक्के से कुछ होने वाला नहीं. और यही क्रिकेट है. आज नहीं, अभी नहीं तो कभी नहीं, आज नहीं तो कल नहीं. क्योंकि कल क्वालिफायर हम देखेंगे, केवल 3 वो क्वालिफाई के मैचेस हम देखेंगे. पुढचा बॉल साहिलचा, कलाई के साथ इस गेंद को खेल दिया है लेकिन 2 रन निश्चित तौर पर. आज नहीं तर पुन्हा नहीं. तो देखिए फिर मौका नहीं आएगा, फिर रुकना पड़ेगा. 12 महीने 365 दिन, 52 हफ्ते, 8,764 घंटे, 5,25,600 मिनट और 3,15,036 3 लाख निश्चित तौर पर 3,15,36,000 सेकेंड. जब मौका मिलेगा आपको वो अगले साल का, और जहां पर आप देख सकते हो कुरार प्रीमियर लीग का वो 10वां संस्करण. एक अलग क्रिकेट की परिभाषा. और जैसे यहाँ पर हर्षन बता रहे थे कि जिस तरह से आपको खेल करना है और किस तरह से प्लान करना था, लेकिन सूर्या अभी भी यहाँ पर डटे हुए हैं. अगली गेंद और ये देखिए अनइवन बाउंस, उछाल लेती हुई गेंद, स्विंग एंड बाउंस. ऐसे लग रहा है कि ये या तो मेलबर्न की पिच हो या तो लॉर्ड्स पर, जहाँ पर स्विंगिंग गेंदे नजर आ रही है. आणि हर्षन आता 5 ओव्हर झालेले आहेत, 32 धावा झालेल्या आहेत ऑलरेडी आणि 18 चेंडू 69. अशक्य आहे, मात्र क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. मात्र 18 बॉल्समधले 11 तुम्हाला षटकार खेचावे लागणार आहेत. जी सरासरी 12ची होती, 13, 14, 15, 16, आता 23 धावा प्रत्येक षटकामागे, ज्याला क्रिकेटमध्ये अशक्य म्हणतं. मात्र बघूया काय घडतं. काय म्हणशील? अशक्य ही शक्य करतील इम्रान भाई. कारण स्ट्राईकवर आपण बघतो इम्रान भाईला, बघा फटको जेव्हा खेळलो, मात्र विश्वास माका असं वाटतं की इम्रान भाईच्या बॅटकडे बघून की ज्यावेळी मात्र इम्रान भाई आता आपली ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली, म्हणजे मोठे फटके नितांत मारतलो. आणि 23 धावांची जी सरासरी आपण बघतो, इम्रान भाई नक्कीच मारतलो. आंब्यार मारतलो, फणसार मारतलो, काजीच्या झाडार मारतलो, असो यो इम्रान भाई आपण दिसता बॅटिंग ट्रॅकवर. येस, नक्की जसे कोंबड्या आपण शिकार करताना जातो, त्याच्यानंतर कोंबडो जसं सापडतात तसं मात्र आपण इम्रान भाईच्या बॅटमधनं बघू शकतो आपण. नक्कीच इम्रान भाईच्या या शक्तिमान बलवान असो आमचो इम्रान भाई. नॉन स्ट्रायकर एंडवर आमका बघूक नाही तर स्ट्रायकिंग एंडवर बघूक आपणाक आवडतलो. या पुढचं चेंडू आपण बघतो, मोठो फटको, आकांड्याच्या पैलाडी, चेंडू फरार, टांगा पलटी, घोडे फरार, येतोय लांबच लांब सिक्सर. परंतु यावेळी मात्र इम्रान भाई नाही तर येस पार झालो. आकांड्या पार नाही तर गावा पैलाडी गेलो, नदी पैलाडी गेलो. चेंडू हरवलो आणि मालाडच्या पोलीस स्टेशनमध्ये याची हरवल्याची मिसिंग कंप्लेंट देऊची लागतली. त्याच्यासाठी जबाबदार असलो आमचो सूर्या भाई. आणि सूर्याच्या नंतर मात्र मी इम्रान भाईला सांगतले समोरच्या पहाडाक मात्र होल करून चेंडू आर पार जाव होयो. यासाठी मात्र इम्रान भाई तुमच्यासाठी सगळ्यांची इथे
नक्कीच सर, गावात जसे आमच्याकडे कोंबडी पकडतात, ज्यावेळी मात्र कोंबडी पक 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 केल्यानंतर सीमारेषेबाहेर जाता, तसंच मात्र षटकार इम्रान भाईच्या बॅटमधनं बघू भेटतो. बघा इम्रान भाईच्या बॅटमधून षटकार बघण्यासाठी किती प्रेक्षक. आता लाईव्हला जर पाहिलं, जसं त्या दिवशी आमचे आर जे रजनीश म्हणाले झिशान ज्याशी खेळत होता, त्या दिवशी लाईव्हला जवळपास 500 ते 600 प्रेक्षक लाईव्ह होते त्या शेवटच्या 2-3 ओव्हरला. आणि आता इम्रान भाई आलेले आहेत. आणि हर्षन, मला वाटतं आता देखील ज्या ज्या ठिकाणी इम्रानचे चाहते आहेत, आता पुन्हा एकदा व्ह्युअर्स वाढतील आर जे रजनीश चॅनलला. डेफिनेटली सर, नक्कीच वाढतले, कारण मराठी बरोबर मालवणीची सांगड आणि त्याच्यानंतरच मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये रंगलेलो हे सामना बघतो. थोड्या वेळासाठी थोडी विश्रांती घेतो, परंतु थोड्या विश्रांतीनंतर आपण मोठे फटके बघतलो. त्यासाठी मात्र सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी सरते शेवटी का होईना या सामन्यात इम्रान खानला आपण मैदानाच्या आतमध्ये बघितलो. आणि इम्रान खान म्हटल्यानंतर मोठे फटके ह्या नितांत संगम आपण बघू भेटलो. चेंडू फळीचा संग्राम इम्रान भाईच्या बॅटमधनं येण्यासाठी मात्र इम्रान भाई आता स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहतलो. आणि हर्षन, काही प्रेक्षक आहेत असे जे ज्यावेळेस तुम्ही कॉमेंट्रीला सुरुवात करता त्यावेळेस लाईव्हला काही प्रेक्षक अजून येतात, जुळतात आणि त्या कमेंट देखील आपण पाहतो. त्यामुळे अभिनंदन आपलं देखील. आणि KPLमध्ये यावर्षी सगळंच घडतंय बघा. KPLमध्ये 122, 122, 120, 118, 110 एवढं कधी घडलं नव्हतं की जे चेस झाले, यावर्षी झाले. यावर्षी बुलेट आहे म्हणूनच सर्व धावतायत की काय कळत नाही, मात्र सर्वांचा स्पीड वाढलेला आहे. स्पीड वाढवावा लागेल. पुढचा बॉल हर्षद. नक्कीच सर, आड्यात नाही तर पोऱ्यात कसा येताला, परंतु ह्या वर्षी आड्यात पण इला आणि पोऱ्यात पण इला. ही बघा हडबड. यावेळी मात्र इम्रान खान भाई तुमका येऊचा लागतला. सगळ्यांची मनशा असा तुमका असं स्ट्रायकिंग एंडवर बघूची, तुमची बॅटिंग अनुभवची. तुमच्या बॅटिंगसाठी सगळे आसुसलेले प्रेक्षक मात्र आपणाक स्ट्रायकिंग एंडवर नक्कीच येऊचा लागतला. आज सर काय मन दिसणार नाही इम्रान भाईचा. आज कळला की सगळेच माझी वाट बघतात, परंतु सगळ्यांच्या आतुरतेक मात्र थोडीशी विसाव देताना मात्र इम्रान भाई बघतो. पण इम्रान भाई, एक गोष्ट अशी असलेली, अगदी व्याकुळतेने आम्ही सगळी तुमच्या बॅटिंगची वाट बघतो, तर एक धाव मात्र नक्की घेऊन आपण स्ट्राईकवर एंडवर येऊचा असा. या पुढचं चेंडू उडालेलो कारंजो मान्यवरांच्या भेटीसाठी नक्कीच दणानून सोडला व्यासपीठ आणि कडक खणखडीत इलो षटकार. पुनश्च एकदा गगनभेदी गगनचुंबी षटकार बघू भेटलो. अप्रतिम षटकार आतापर्यंत आपण बघू भेटलो. तरीही अजूनही इम्रान भाईचा वेटिंग असताना इम्रान भाई आपण स्ट्राईकवर येण्यासाठी पुन्हा जद्दोजहद करूची लागतली. थोडासा का होईना ह्या बलभीमाक जरासा थांबवा सूर्यभाई आणि एक स्ट्राईक मात्र घ्या आणि स्ट्रायकिंग एंडवर या. पण मला वाटतं हर्षन, ज्या स्थितीत मॅच आहे फक्त 9 षटकार मारायचे आहेत 13 बॉल्समधले. आता मात्र वाईट धावा होऊ शकतात, नाही होऊ शकतात, हे पुढचं मात्र लढावं लागणार तुम्हाला. यस, डेफिनेटली लढावचा लागतला. त्यासाठी मात्र अंगात बळ होया आणि नक्कीच नुसतं सुको भात खाऊन चालणार नाही. त्याच्यावर अंडी आणि कोंबडी आणि मटण खाऊचा लागतं, चिकन खाऊचा लागतं. आणि तोच असो मटण चिकन खाणारो आपलं लाडको खेळाडू आपण नॉन स्ट्रायकर एंडवर बघतो. दुसऱ्या बाजूक मात्र तेच इम्रान भाईला आपली ताकद दाखवची लागतली, नजाकत दाखवची लागतली. आणि सूर्याभाई तर आपला काम करतच असता. बघा अप्रतिम षटको. येस, कडकड 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 कडकडीत सिक्सर. अजून 8 षटकार. बॅटिंग ज्या पद्धतीने करतोय सर्व स्ट्राईकला त्याला आणावं लागेल. त्यामुळे आता इम्रान भाईला हेच करावं लागेल, स्ट्राईक त्याला द्यावी लागेल. काही क्षणातच या ठिकाणी आदरणीय सन्मान्य नगरसेवक तुळशीराम शिंदे साहेबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यांची देखील उपस्थिती आपण पाहूया. तुर्तास जाऊया हर्षन रेडकर यांच्याकडे. हर्षन, ज्या प्रकारचा सामना सुरू आहे, फक्त स्ट्राईक आता करावं लागणार आहे, षटकार. आणि आले षटकार. जसं 12 बॉलमध्ये 44 धावा केल्या होत्या जी बॅटिंग करणाऱ्या संघाने, कारण 53 होते. आणि आता टायमिंग ज्याप्रमाणे आपण पाहतोय टायमिंग अप झालेलं आहे, त्यामुळे एक एक्स्ट्रा खेळाडू येणार आतमध्ये का बघूया. आमचे भार्गव पाटील आम्हाला सांगतील या ठिकाणी या इनिंगला किती मिनटं झालेली आहेत सांगतायत. आणि टोटल जर आपण पाहिलं तर या पंच या ठिकाणी सांगतायत बॅटिंग पॉवर प्ले. येस, डेफिनेटली सर, ज्याची आपण वाट बघत होतो, ज्याची आपण बऱ्याच वेळापासून वाट बघत होतो, शेवटी तो माणूस स्ट्रायकिंग एंडवर इलो.
आणि ज्याच्या बॅटमधनं सिक्सर जर आज इली तर तमाम चिकनवासियांसाठी महापर्वणी असलेली त्यांच्यासाठी जर हे षटकार सगळे इम्रान भाईच्या बॅटमधनं इले तर सगळ्यांका चिकन फ्री भेटतला आणि ह्या मात्र सगळ्यांका चिकन फ्री देण्यासाठी इम्रान भाई स्वतःच्या बॅटने स्वतःच्या संघाक विजयी करतलो आणि या विजयाचा मात्र आपण सेलिब्रेशन प्रत्येकाक चिकन वाटून करतलो असो ह्यो इम्रान खान एक युवा आणि गुणी खेळाडू आपण स्ट्रायकिंग एंडवर बघतो नक्कीच इम्रान भाई त्याच्यासाठी पहिल्या षटकारसाठी मारूचो लागतो आणि उद्या रविवार आहे देखील लक्षात ठेवा. हो उद्या आयतार म्हणतो आम्ही रविवार आपल्या मालवणी भाषेत आयतारचो बेत चिकनचो आणि तो मात्र आपणाक इम्रान भाईकडनं बघू भेटलो. यासाठी पहिलो षटकार आपण येता येता आता आपण बघतलो गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आज काय इम्रान भाईने मन ठरवला उद्या तुम्ही डाळ भातवरच फक्त रवाचा चिकन ह्या माझ्याकडे रवतला. येस. एक रन आणि आता 11 बॉल्स बाकी आहेत आणि बघा अजूनही 8 षटकार जर आले या 11 बॉल्स मधले तर अर्शन मॅच अजूनही येऊ शकते. ती बॅटिंग करावी लागेल. पॉझिटिव्ह इंटेंट दिसतोय, पॉझिटिव्ह लँग्वेज बॉडी लँग्वेज दिसते, मात्र समोर आहे तितकाच घातक विनय. त्यामुळे ही मॅच छान होणार आहे. 8 अजूनही षटकारांची गरज, 11 बॉल्स आणि धाबांची गरज आहे जिंकण्यासाठी. आपण पाहतोय ते म्हणजेच 48. अर्शन नक्कीच सर बक्षिसांची बघा किती खैरात होता इम्रान भाईवर. हळे कुत्ता कुदवता मात्र सूर्याभाई परंतु बक्षीस लागतात इम्रान भाईवर कारण इम्रान भाईच्या बॅटमधनं जर सिक्सर इलो तर सागर जाधव कडनं 200 रुपयाचा पारितोषिक येतला आणि यावेळी मात्र कडक झणझणीत तोडफोड बल्लेबाजी षटकार गेलो टांगा पलटी घोडे फरार खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी असो षटकार मात्र बघू भेटलो. तो षटकार आपला बघू भेटलो सूर्याभाईच्या बॅटमधनं. नक्कीच कोंबडी पळाली. या मात्र कोंबडी नॉन स्ट्रायकर एंडला पळाली. स्ट्रायकर एंड वरनं कोंबडी नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेने धावली परंतु ती परत स्ट्रायकर एंडच्या दिशेने येतली. याच्यासाठी मात्र सूर्याभाईच्या प्रत्येक षटकारासाठी KPLच्या कमिटीकडनं दादांकडनं 500 रुपये प्रत्येक षटकारासाठी आधीच 500 रुपये आपल्या खिशात टाकले. कोण सांगता क्रिकेटमुळे पॉट भरणार नाही. क्रिकेटमध्ये प्रत्येक षटकारावर 500 मारल्यानंतर नक्कीच पॉट भरता ह्या मात्र सूर्याबाई आपल्या घरकारनीक जाऊन नक्कीच सांगतलो. येस योग सगळ्या कोंबड्यांचा आशीर्वाद इम्रान भाईच्या पाठी. यावेळी मात्र सर सलामत तो पगडी पजास इम्रान भाई. डीजे यस आपण कोंबडीमय गाणं ऐकला. ह्या गाणं डेडिकेटेड होता आपल्या इम्रान भाईसाठी परंतु इम्रान भाई डगआउटच्या स्वरूपात कोंबडे सारखे पळाले आणि यावेळी मात्र इम्रान भाई नक्कीच तुम्ही सर्वांचा मनोरंजन केलं तर मनार घेऊ नकात. मालवणी ही अशीच असा मनमिराद आणि सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी भाषा. यावेळी मात्र ह्या एंटरटेनमेंट करताना आम्ही बघतो गोलंदाजी ट्रॅकवर विनय. यावेळी मात्र बघता भजी आणि मागता वडे समुद्रात मासो आणि तडीक मॉल असं म्हटलं जातं. असं अवांतरच्या स्वरूपातलो पुनश्च एकदा आपण बघितलेलो चेंडू. ह्या एका धावेने मात्र धावसंख्या वधारली. 9 चेंडू आणि 40 धावांचा अजूनही इक्वेशन असताना अजून मोठे फटके सूर्याभाईकडनं. आत्ताच 500 रुपये सूर्याभाईच्या खिशात. त्यानंतर मात्र अजून कमवची संधी. स्ट्रायकिंग एंडवर डावकुरो फलंदाज सूर्या तर गोलंदाज ते सर्रार विनय आपण बघतो गोलंदाजी ट्रॅकवर. डेफिनेटली जबरदस्त सर चेंडू आपण बघितलो. अप्रतिम चेंडू पायावर आदळलो. यावेळी मात्र धाव न घेण्याचा विचार सूर्याच्या मनात आणि अजूनही 8 चेंडू आणि 40 धावा. नक्कीच मोठी धावा तर करूची लागतली. त्यासाठी मात्र 8 चेंडू आणि 40 धावा बनवण्यासाठी सूर्या तुझ्या ताकद होई. मनगड आणि मेंदू ह्याची सांगड घालूची लागतली आणि मात्र सिक्सरांची मात्र मांदियाळी
बगड्यांची माळ फुळे तुका मात्र गुंफूची लागतली. त्यासाठी पुन्हा एकदा मोठा खंदा आव्हान असताना विनयचा. अप्रतिम चेंडू, काय नाही कळाक आणि सूर्याचो बोको गेलो म्हाळाक. यावेळी मात्र फक्त एकच धाव, या एका धावेने मात्र बघूक झाला तर इक्वेशन सोपे झाला. नक्कीच सांगायचं झाला, ज्याचो येळ बरो त्याचो खेळ बरो. ज्याचो येळ बात तेका तर जो झाडार चढलो तेका धावणारो कुत्रो सुद्धा चावात. असा मात्र ह्या खेळाचं वैशिष्ट्य आपण जर झाला तर याचो येळ बरो त्याचो खेळ बरो अशा आमच्या बादल सरांनी सांगलेली जी म्हण असा ती मात्र आता आठवली. यावेळी मात्र येळ बरो तर नक्कीच 7 चेंडू आणि 39 धावा सुद्धा होती. डोंगर पार करूचो सुद्धा आपण असलो तर आपल्या पायात मनगटात मात्र ताकद होई. त्या ताकदीसाठी मात्र आपण बघतो तर अली गुल्फेन दिसता. अजून एक मोठो फटको उडालेलो कारंजो चेंडू लॉंग 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 आकांड्या पार गडग्यार षटकार कडक सिक्सर. मैदानात मात्र करूचो लागतलो. त्यासाठी मात्र तुका 500 रुपयाचा अजून एक लागलेला बक्षीस. प्रत्येक षटकासाठी केपीएल टीम कडनं कमिटी कडनं तुका 500 रुपयाचा बक्षीस असतला. आतापर्यंत 19 चेंडू आणि 38 धावा आपण बघितले घेतले. 8 गडी गाडत झाले 68 धावांवर आणि अजूनही 6 चेंडू आणि 33 धावांची गरज असतली. गोलंदाजी ट्रॅकवर अजून एक गुणी खेळाडू आपण बघतो. ज्यावेळी माईक हातात होतो त्यावेळी मात्र अफलातून फटकेबाजी केली होती, परंतु आता चेंडू मात्र हातात इल्यानंतर आपला कौशल्य दाखवचा लागतला. कारण समोर सूर्याभाई आखाऊन इंगळे होता झालेला एक एक्स्ट्रा खेळाडू आतमध्ये येणार आहे. बघा आदित कर्ज बाजारी आणि शेजारी उष्ण शेजारी. चला आतमध्ये घ्या. टायमाचं जर अपव्यय केल्यात तर टाइम तुमच्या मानगुटीवर बसतलो आणि यावेळी मात्र मानगुटीवर नाही तर एक माणूस आतमध्ये घेऊचो लागतो. 30 गज झाली, फर्स्ट गज झाली सगळ्यांची. गजालीन खाल्लो घो, त्याच्यामुळे गजाली करत न रवता टायमार मात्र लक्ष देऊचो लागतलो. चला चला गावकी भावकीची मीटिंग कमी करा आणि लवकरात लवकर आपलं कार्यभार सांभाळा. अंतिम 6 चेंडू 33 धावांचा लक्ष. आता सूर्याभाई नाही तर युवराज सिंग आपला खेळताना दिसतलो. यावेळी मात्र नो फ्लाइंग झोन आपल्या मलाडच्या क्षेत्रामध्ये. आज फक्त विमान आणि हेलिकॉप्टर फक्त आपल्या मलाडच्या खेळपट्टूची दिसतली. पहिला चेंडू षटकार येता येता रवलो. आनंद आनंदीकडे. यावेळी मात्र इकडे तिकडे चोहीकडे. सूर्याबाई नक्कीच अप्रतिम लढलात. आपण सगळ्यांची मना जिंकली तुम्ही आणि भले तुम्ही हरले अशात, परंतु आपण जी खेळी साकारलीत अप्रतिम खेळी होती. टाळ्यांच्या गजरात सूर्याबाईंचं मात्र स्वागत करूचं लागतलं. डगआउटच्या दिशेने जाईपर्यंत टाळीये वाजवचे लागतले. क्रश केला जाता पायनॅपल त्याका ज्यूस म्हणतात आणि जो टाळीये नाही मारीत त्यांना कंजूस म्हणतात. त्याच्यामुळे कंजूसी न करता टाळीये मात्र सूर्याबाईंसाठी मात्र वाजत राहावे अशी फलंदाजी सूर्याबाईं केली आणि अप्रतिम एंटरटेनमेंट आपण बघितला. आणि ह्याच मात्र आपण बघू बघितला फक्त केपीएल आणि केपीएल मध्ये. या ठिकाणी सन्मान्य आदरणीय नगरसेवक तुळशीराम शिंदे साहेबांची उपस्थिती या कुरार प्रीमियर लीग 2026 या 9व्या पर्वामध्ये आम्ही त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. जय महाराष्ट्र साहेब.
आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्मान्य नगरसेवक तुळशीराम शिंदे साहेब यांची उपस्थिती व्यासपीठावर आपण पाहत आहोत. हार्दिक स्वागत. ओव्हर टू हर्षन. धन्यवाद सर. पुनश्च एकदा मान्यवरांची मांदियाळी आमच्या व्यासपीठावर इली म्हणजे अहोभाग्य आमचा ज्यावी मात्र असे मान्यवर आमच्या मांदियाळी घेतात. पुनश्च एकदा मैदानाच्या दिशेत गेल्याच्या नंतर अप्रतिम खेळाडू सूर्याबाई मात्र माघारी परतलो. सूर्याबाईंचा आपण कर्तव्य बघितला. चौकाराच्या दिशेने आपण आता चौकार बघितलो. आता मात्र शेवटची अंतिम जोडी म्हणजे श्वास मात्र घशापर्यंत येलो. आता तो मात्र मान फास्ट अवळूचं थोडंसं आहे आणि ऑलआउटच्या स्वरूपात मात्र माघारी परतलो. डगआउट ही सुवर्ण संधी असलेली प्रसादकडे. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर प्रसाद. कडक कडकडीत चेंडू. फक्त मात्र प्रेक्षक बनलो फलंदाज. चेंडू आणि फळीचो कायच संपर्क नाही. चेंडू रोवलं निर्धाव पोलांडो कुवांडो आणि बिंदिगेन मात्र आपण बघू भेटली. अप्रतिम गोलंदाजी. दोडा मारतो ह्यो खेळाडू. दोडा मारतो ह्यो सुपुत्र आमच्या सिंधुदुर्गातलो. गोलंदाजी करताना देसाई दिसतो आमका. प्रसाद देसाई गोलंदाजी ट्रॅकवर. कडक कडकडीत चेंडू याय मात्र फेकलो गेलो. आता मात्र काय होता परत एकदा बघता भजी आणि मागता वडे. समुद्रात मासो आणि तडीक मॉल हीच गजाल मात्र प्रसाद कडनं आणि पुन्हा एकदा येस इट्स डेफिनेटली रनआउटची संधी. या खेळाडूंनी मात्र सगळ्यांची मनं जिंकली. अगदी इम्पॉर्टंट सामना होतो. आज मात्र केल्यात तर तुम्ही या मैदानात उद्या खेळतल्यात नाहीतर घरात युट्यूबच्या माध्यमातून नाहीतर प्रेक्षक बनान तुम्ही हे सामना बघतले असतात. तीच मात्र डू ऑर डायची ही स्थिती होती. या मात्र अगदी कन्सिस्टन्सी दाखवताना सय्यद सिद्दीकी सैदुभाई प्लेयर ऑफ द मॅच होता आणि बेस्ट बॉलरसाठी मात्र दक्ष सिंग 2 ओव्हर 15 रन दिल्यान आणि 2 गडी गारद केल्यान 2 कलमा लावणारो ह्यो गोलंदाज मात्र बेस्ट बॉलर